हाय स्टुडंट्स, बाळांनो आपला मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर सुरू आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट आणि काही इम्पॉर्टंट रिझल्ट पाहिले. आजच्या लेक्चरला आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.4 अभ्यासणार आहोत. पाठीमाग मी सांगितलं होतं अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट आणि इम्पॉर्टंट रिझल्टवरती आपल्याला एक्सरसाइज 1.4 अभ्यासायचा आहे. ओके, तर चला तर बघूया मग एक्सरसाइज 1.4 मधील पहिला क्वेश्चन बघा. एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 1 काय आहे बघा. पहिला क्वेश्चन, यूजिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. बघा बाळांनो, निगेशनच्या रूलचा यूज करायचा आहे आणि खाली दिलेल्या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन काढायचं आहे. पण फक्त निगेशन काढायचं आहे का रे, त्याचं जस्टिफिकेशनही करायचं आहे, म्हणजे रिझन्स द्यायचे आहेत आपल्याला. ओके, आता बाळांनो सर्वात प्रथम आपण पाठीमागं निगेशनचे काही रूल्स अभ्यासलो होतो. त्या रूल्सची पुन्हा एकदा मी रिव्हिजन करतो आणि मग आपण क्वेश्चन्स बघूया. ओके, बघा, निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन अँड निगेशन ऑफ निगेशन, असे आपण रूल्स अभ्यासलो होतो. ते रूल्स मी साईडला लिहून ठेवलेत बघा इथं. निगेशन ऑफ पी अँड क्यू, दॅट इज निगेशन ऑफ कंजंक्शन इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ओके, निगेशन ऑफ पी ऑर क्यू, आता निगेशन ऑफ पी ऑर क्यू दॅट इज निगेशन ऑफ डिसजंक्शन इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. त्यानंतर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू दॅट इज कॉल्ड निगेशन ऑफ implication, negation of implication, negation of p implies q is equivalent to p and negation q. ओके, काय अडचण. आणि आता लास्ट बघा, निगेशन ऑफ p डबल इम्प्लाइज q is equivalent to p and negation q or q and negation p, that is called negation of double implication. काय अडचण. आणि लास्ट वन एक फॉर्म्युला बघा, निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्वॅलंट टू पी, दॅट इज निगेशन ऑफ निगेशन. निगेशनचं निगेशन घेतलं तर ओरिजिनल स्टेटमेंट मिळतं. हे रूल्स आपण पाठीमागं पाहिलेलं आहोत. आता आपल्याला त्याच्यावरचेच एक्झाम्पल पाहिजेत म्हणून एकदा रिवाईज केलं. बघा, आता क्वेश्चन 1 मधील पहिला क्वेश्चन काय दिला आपल्याला, की ज्याचं आपल्याला निगेशन फाइंड करायचं आहे. निगेशन क्यू इम्प्लाइज पी. बाळांनो, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आपण बघितलंय. काय निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू असेल तर काय करतो आपण, पी अँड निगेशन क्यू, म्हणजे पहिलं स्टेटमेंट इम्प्लाइज दुसरं स्टेटमेंट. यात जर निगेशन काढायचं असेल तर पहिलं स्टेटमेंट आहे तसं ठेवतो, मध्ये अँड टाकतो आणि दुसऱ्याचं काय करतो, निगेशन करतो. मग बघा, आता हे पहिलं स्टेटमेंट आहे, हे दुसरं स्टेटमेंट आहे. निगेशन ऑफ निगेशन क्यू इम्प्लाइज पी, म्हणजे मला निगेशन काढायचं आहे म्हणून मी याला ब्रॅकेट टाकून बाहेर निगेशन घेतलं, कारण निगेशन फाइंड करायचं आहे. बघा, आता मग इम्प्लिकेशनचा नियम काय सांगतो रे, पहिलं इम्प्लाइज दुसरं स्टेटमेंट असेल तर पहिलं स्टेटमेंट आहे तसं राहतं, हे आहे तसं राहिले, मध्ये अँड टाकणार आपण आणि दुसऱ्याला निगेशनचं साईन जाणार, निगेशन पी जाणार आणि त्याला रिझन काय टाकणार मी, रिझन निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. जस्टिफाय केली की मी इथं, लक्षात येतं आहे, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. काय अडचण आहे का रे, एका लाईनमध्येच आन्सर यायचं. ओके, सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड वन इज पी अँड निगेशन क्यू. बाळांनो, आताच बघितले पहिलं आपण निगेशन ऑफ कंजंक्शन, त्यालाच आपण डी मॉर्गन्स लॉ पण म्हणतो, बरोबर आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन बघा, पी अँड क्यूचं निगेशन काय असतं रे, निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ओके, बघा, पी अँड निगेशन क्यू, पहिलं स्टेटमेंट अँड दुसरं स्टेटमेंट यांचं निगेशन काढायचं आहे मला. मग पहिलं अँड दुसरं याचं निगेशन काढायचं आपण काय करतो रे, पहिल्याला निगेशन देतो, दुसऱ्याला निगेशन देतो, अँडचं काय करतो, ऑर करतो. पहिल्याला निगेशन दिलं निगेशन पी, अँडचं काय केलं मी, ऑर केलं. दुसरं निगेशन क्यू आहे त्याला निगेशन देणार मी, निगेशन ऑफ निगेशन क्यू येणार. काय अडचण, रिझन काय टाकणार, निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ कंजंक्शन हे रिझन टाकलं. काय अडचण. ओके, आता ही स्टेप तर लक्षात आली सर्वांच्या. त्यानंतर बघा, निगेशन पी ॲज इट ठेवलं, ऑर ॲज इट. निगेशन ऑफ निगेशन असेल तर काय येतं, लास्टचा फॉर्म्युला बघा, निगेशन ऑफ निगेशन पी असेल तर पी येतं बघा. तसं निगेशन ऑफ निगेशन क्यू असेल तर काय येणार, क्यू येणार. रिझन काय टाकणार, निगेशन ऑफ निगेशन, निगेशनचं निगेशन काढलं आपण.
काय अडचण, हे झालं ह्याचं निगेशन, दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन काढलं आपण. ओके, डू यू अंडरस्टँड इट? ठीक आहे. बघा आता लक्ष द्या. थर्ड वन क्वेश्चन बघा, सेम असाच आहे, फक्त इथं कंजंक्शन दिले, इथं काय दिले रे, डिसजंक्शन दिलेलं आहे. पी आर निगेशन क्यू. डिसजंक्शनमध्ये पण कंजंक्शन सारखाच रूल वापरायचा. पहिलं स्टेटमेंट और दुसरं स्टेटमेंट असेल आणि त्याचं निगेशन काढायचं असेल तर पहिल्याला निगेशन द्यायचं, दुसऱ्याला निगेशन द्यायचं. बट ऑरचं काय होणार, अँड होणार. अँडमध्ये काय होतं, ऑर, अँडचं ऑर होतं अँडमध्ये, कंजंक्शनमध्ये. डिसजंक्शनमध्ये ऑरचं काय होतं, अँड होतं. मग पहिल्याला निगेशन द्या, दिलं मी पहिल्याला निगेशन. ओके, हे काय निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू. निगेशन इन ब्रॅकेट पी ऑर निगेशन क्यू, ह्याचं निगेशन काढायचं म्हणून त्याला बाहेर निगेशन टाकलं. निगेशन पी ऑरचं अँड झालं. क्यूला ऑलरेडी पहिलं निगेशन चिन्ह आहे, पुन्हा आपण दिलेलं एक निगेशन, निगेशन ऑफ निगेशन क्यू झालं. निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणणार आपण याला. रिझन काय टाकणार, निगेशन ऑफ डिसजंक्शन. आणि नंतरची स्टेप काय करणार बघा, निगेशन पी ॲज इट अँड ॲज इट. निगेशन ऑफ निगेशन असेल तर ओरिजिनल स्टेटमेंट मिळतं, म्हणजे निगेशनचं साईन निघून जातं, क्यू राहणार. त्याला काय म्हणतो आपण, रिझन निगेशन ऑफ निगेशन. बाळांनो लिहून घ्या हे. ह्याच्यानंतरचे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, 5, 6 लगेच बघूया आपण. ओके, तर बाळांनो आता 4 नंबरचा क्वेश्चन कुठला आहे बघा, त्यामधला 4 नंबरचा क्वेश्चन की ज्याचा आपल्याला निगेशन फाइंड करायचं आहे. पी आर निगेशन क्यू अँड आर. ओके, हे स्टेटमेंट आहे, ह्याचं निगेशन फाइंड करायचं आहे. बघा बाळांनो लक्ष द्या. निगेशन ऑफ पी आर निगेशन क्यू अँड आर इज इक्विव्हॅलंट टू. आता मी काय केलेलं आहे, निगेशनचं साईन ब्रॅकेटच्या बाहेर टाकलं, स्क्वेअर ब्रॅकेट दिला, निगेशनचं साईन टाकलेलं आहे. ह्या स्टेटमेंटचं निगेशन काढायचं आहे मला म्हणून मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकला. आता बाळांनो आपण काय करायचं, ह्याला एक पहिलं स्टेटमेंट मानायचं आणि ह्याला काय मानायचं रे, दुसरं स्टेटमेंट मानायचं. म्हणजे आरला दुसरं मानायचं आणि ह्या ब्रॅकेटला पहिलं स्टेटमेंट मानायचं. ह्या दोघांच्या मध्ये काय आहे रे, कंजंक्शन आहे. मग कंजंक्शनचं निगेशन आपल्याला माहिती आहे कसं काढायचं. पहिल्याला निगेशन द्यायचं, दुसऱ्याला निगेशन द्यायचं आणि अँडचं काय करायचं, ऑर करायचं. मग बघा पहिल्याला निगेशन दिलं मी, म्हणजे ब्रॅकेटला निगेशन जाणार. बघा पहिलं स्टेटमेंट म्हणजे आपण ब्रॅकेट मानलं आहे, पहिल्याला निगेशन दिलं मी, बरोबर आहे. अँडचं काय होणार, ऑर होणार. बघा ऑर, अँडचं काय होणार, ऑर होणार. ओके, आणि आरला निगेशनचं साईन जाणार, निगेशन आर. ओके, आता बघा बाळांनो ह्याला रिझन काय टाकणार मी रे, रिझन निगेशन ऑफ कंजंक्शन किंवा डी मॉर्गन्स लॉ पण म्हणू शकताय तुम्ही. याला काय म्हणू शकताय, डी मॉर्गन्स लॉ ही म्हणू शकताय. बघा बाळांनो लक्ष द्या. त्यानंतर आता ह्या ब्रॅकेटच्या बाहेर निगेशनचं साईन आहे बघा, आणि ब्रॅकेटमध्ये पुन्हा 2 स्टेटमेंट आहेत, पी आणि निगेशन क्यू. हे 2 स्टेटमेंट आहेत ब्रॅकेटमध्ये, बरोबर आहे. ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे, निगेशन आहे, मध्ये काय आहे, डिसजंक्शन आहे. मग डिसजंक्शनचं निगेशन आपण फाइंड करू शकतो की इथं काय करणार रे, 2 स्टेटमेंटला निगेशनचं साईन देणार आणि ऑरचं काय करणार, अँड करणार. म्हणजे पीला मी निगेशन दिलं, मुद्दाम ब्रॅकेट टाकतोय मी, पीला निगेशन दिलं. बघा लक्ष द्या, पीला काय केलं, निगेशनचं साईन दिलं, मध्ये ब्रॅकेट टाकला, इकडं स्क्वेअर ब्रॅकेट टाकला कडेला. बघा त्यानंतर ऑरचं काय करणार मी, अँड करणार. पुन्हा क्यू, निगेशन क्यूला निगेशनचं साईन दिलं मी. ओके, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट का टाकला, कारण तुम्हाला ह्याचंच निगेशन इथं वापरलं आहे मी, लक्षात येईल तुम्हाला. ओके, बघा पहिल्याला निगेशन दिलं, दुसऱ्याला निगेशन दिलं, ऑरचं काय केलं, अँड केलं. हे ऑर निगेशन आर ॲज इट, ह्याला रिझन काय टाकणार मी, निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, हे रिझन टाकलं. इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी अँड, निगेशन ऑफ निगेशन असेल तर निगेशनचं साईन कॅन्सल होतं, बरोबर. निगेशन पी अँड क्यू ऑर निगेशन आर.
म्हणजे निगेशनचं निगेशन घेतल्यानंतर ओरिजिनल स्टेटमेंट मिळाले. इथं रिझन काय टाकणार मी इथं, निगेशन ऑफ निगेशन. काय अडचण, समजलं, लिहून घ्या. याच्यानंतरचं क्वेश्चन बघूया, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. जरा मी लिहितानाच त्याच्याबरोबर थोडं थोडं राईट करायचं, लक्षात येईल तुमच्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 5 नंबरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. बघा क्वेश्चन नंबर 5 काय आहे बाळांनो. P implies P or negation Q. P implies P or negation Q. हा 5 नंबरचा क्वेश्चन आहे बाळांनो. ह्याचं मला निगेशन फाइंड करायचं आहे. बघा काय करणार मी, निगेशनचं साईन देणार आणि दिलेलं स्टेटमेंट ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिणार मी. आहे तसंच निगेशन ऑफ P implies P or negation Q. ओके, आता ह्याचं मला निगेशन फाइंड करायचं आहे. पुन्हा मगासारखं करायचं आपण अगोदरच्या एक्झाम्पलसारखं. काय करणार मी रे, ह्याला पहिलं स्टेटमेंट मानणार, ह्याला दुसरं स्टेटमेंट मानणार. तोपर्यंत दोघांच्या मध्ये काय आहे, इम्प्लिकेशन आहे. मग निगेशन ऑफ इम्प्लिकेशन ही काय इथं आपलं काय आहे, पहिलं स्टेटमेंट इम्प्लाइज दुसरं स्टेटमेंट असेल आणि त्याचं निगेशन फाइंड करायचं असेल तर काय करणार आपण, पहिलं तसंच लिहिणार आहे तसं ॲज इट, मध्ये अँड टाकणार आणि दुसऱ्याचं काय घेणार, निगेशन घेणार. ओके, बघा इथं तसंच करणार. हे पहिलं हे दुसरं स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट आहे तसं लिहिलं मी, मध्ये अँड टाकलं आणि हे हा छोटा ब्रॅकेट म्हणजे काय रे, दुसरं स्टेटमेंट आहे, त्याला मी निगेशनचं साईन देणार म्हणजे P or निगेशन Q. हे आहे तसंच ब्रॅकेट टाकलं आहे, पहिलं स्टेटमेंट अँड दुसऱ्याचं निगेशन. मग हे हा कुठला रूल वापरला इथं आपण, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ओके, रिझन टाकायचं. त्यानंतर बाळांनो आता पुढं जर विचार केला तर P स्टेटमेंट ॲज इट अँड तसंच लिहायचं. पुन्हा हा ब्रॅकेट आहे बघा आणि त्याच्या बाहेर निगेशन आहे, म्हणजे त्या ब्रॅकेटचं निगेशन काढायचं आहे. म्हणजे हे एक स्टेटमेंट आहे बघा, त्याचं पुन्हा निगेशन फाइंड करायचं आहे. डिस्जंक्शन आहे दोन स्टेटमेंटमध्ये, पहिलं P स्टेटमेंट आहे, दुसरं आहे ते निगेशन Q स्टेटमेंट आहे. दोघांच्यामध्ये डिस्जंक्शन आहे, ऑर आहे. मग ह्याचं निगेशन आपल्याला काढू शकतो आपण निगेशन ऑफ डिस्जंक्शननुसार. काय होणार रे, पहिल्याला निगेशन जाणार, बरोबर आहे. स्क्वेअर ब्रॅकेट घेऊया बाळांनो. ओके, आतमध्ये निगेशन देतोय मी, पहिल्याला निगेशन टाकणार मी, ऑरचं काय होणार, अँड होणार आणि दुसऱ्याला पण निगेशन देणार. मग दुसऱ्याला मी निगेशन दिल्यानंतर पहिलंच ऑलरेडी ते निगेशन क्यू आहे त्याला निगेशन देणार, निगेशन ऑफ निगेशन क्यू होणार. रिझन काय टाकणार बाळांनो इथं, रिझन कशाचं निगेशन घेतलं आहे आपण, ह्या इथल्या ब्रॅकेटचं निगेशन घेतलं आहे म्हणजे कशाचं, डिस्जंक्शनचं. निगेशन ऑफ डिस्जंक्शन, निगेशन ऑफ डिस्जंक्शन. ओके, इज इक्विव्हॅलंट टू P अँड निगेशन P अँड निगेशनचं निगेशन केलं मी, काय होणार निगेशनचं निगेशन, ओरिजिनल स्टेटमेंट येणार, निगेशनचं साईन निघून जाते इथं. P अँड निगेशन P अँड Q आहे बघा. ओके, रिझन काय टाकणार मी इथं रे, निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन. झालं, सोपं पार्ट आहे ना. काय अडचण याच्यामध्ये, एनी प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया लगेच. खूप सोपा पार्ट आहे. अगोदर आपण निगेशन पाठीमागच्या काही लेक्चरमध्ये आपण निगेशन फाइंड केलेलंच आहे बघा. फक्त इथं काय दिलेलं आहे, जस्टिफिकेशन करायचं आपल्याला इथं फक्त. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे तिने,
क्वेश्चन नंबर 7 सॉरी क्वेश्चन नंबर 6 5 नंबरचं झालं ना आता क्वेश्चन नंबर 6 काय बघा क्वेश्चन नंबर 6 निगेशन ऑफ P and Q or P or negation Q बघा निगेशन ऑफ P and Q or P or negation Q हा 6 नंबरचा क्वेश्चन आहे. मला ह्याचं निगेशन फाइंड करायचं आहे बाळांनो. कसं फाइंड करणार बघा याचं निगेशन. मी निगेशनचं साईन देणार, ब्रॅकेट टाकणार आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं स्टेटमेंट ॲज इट लिहिणार. निगेशन ऑफ P and Q or P or negation Q. ओके, ह्याचं मला निगेशन फाइंड करायचं आहे. बघा बाळांनो आता लक्ष द्या. आता मी काय करणार, हे एक स्टेटमेंट मानणार आणि हे दुसरं स्टेटमेंट मानणार. ह्या दोघांच्या मध्ये काय आहे रे, ऑर आहे. म्हणजे एक तर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणू शकतो किंवा निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणू शकतोय. इथं करायचं आहे आपल्याला. पहिलं स्टेटमेंट ऑर दुसरं स्टेटमेंट असेल तर पहिल्याला निगेशन देतो, पुन्हा दुसऱ्याला निगेशन देतो आपण आणि ऑरचं काय करतो, अँड करतो. ओके बघा लक्ष द्या. पहिल्याला निगेशन देऊन टाका. निगेशन P and Q हे पहिलं स्टेटमेंट आहे बाळांनो. या स्टेटमेंटला ऑलरेडी क्वेश्चनमध्येच निगेशन साईन आहे ह्या पहिल्या ब्रॅकेटला. मग त्याचं निगेशन साईन मी आहे तसंच ठेवलं ना. त्याला आपलं निगेशन द्यायचं आहे कुठल्या लॉनुसार, निगेशन ऑफ डिस्जंक्शननुसार किंवा डी मॉर्गन्स लॉनुसार. पहिल्या स्टेटमेंटला हे पहिलं स्टेटमेंट मानलं मी, त्याला निगेशन दिलं मी. मधलं ऑर आहे, ऑर त्याचं काय करणार मी, अँड करणार. काय करणार, अँड करणार. मुद्दाम दुसरा ब्रॅकेट टाकू आपण जेणेकरून आपल्याला एक्सप्लेन करायला सोपं जाईल. ओके बघा निगेशन ऑफ P और निगेशन Q फक्त हे दिसायला मोठं आहे, अवघड अजिबात नाही. रिझन टाका घ्यायला रिझन. आता पुढे जागा नाही म्हणून मी खाली टाकतो रिझन. काय वापरले आपण, निगेशन ऑफ डिसजंक्शन केलं ना, किंवा ह्याला आपण डी मॉर्गन्स लॉ पण म्हणू शकतोय. डी मॉर्गन्स लॉ म्हणा वाटल्यास, काय अडचण. त्यानंतर बघा नेक्स्ट स्टेप, निगेशन आणि ब्रॅकेटमध्ये पण निगेशन आहे. निगेशनचं निगेशन असल्यानंतर काय होतं रे, हे ओरिजिनल स्टेटमेंट येतं. तिथं मी ओरिजिनल स्टेटमेंट केलं बघा. आता म्हणजे काय येणार रे, P and Q आहे तसंच राहणार. निगेशन केल्यानंतर निगेशनचं साईन निघून गेलं. मधलं अँड ॲज इट. इकडे बघा आता डायरेक्ट करायला नको, खालच्या स्टेपला इथलं याचं निगेशन घेऊया. निगेशन ऑफ P और निगेशन Q. इथं रिझन काय टाकणार मी रे, रिझन निगेशन ऑफ निगेशन म्हणा की, निगेशन ऑफ निगेशन. ओके त्यानंतर बघा हे P and Q ॲज इट ठेवलं मी, मधलं अँड आहे तसंच. आता ह्या ब्रॅकेटच्या बाहेर निगेशनचं साईन आहे बघा, आणि ब्रॅकेटमध्ये P आणि निगेशन Q हे दोन स्टेटमेंट आहेत आणि त्यांच्यामध्ये ऑर आहे. म्हणजे पुन्हा मला इथं डी मॉर्गन्स लॉ वापर लागणार आहे किंवा निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणू शकतो आपण. म्हणजे काय होणार, पहिल्याला निगेशनचं साईन देणार मी. ओके याला ब्रॅकेट टाकूया आपण बाळांनो. त्यानंतर ऑरचं काय केलं मी, अँड केलं आणि दुसऱ्याला पण निगेशन देणार. म्हणजे दुसरं ऑलरेडी निगेशन Q आहे, त्याला निगेशन दिलं, निगेशन ऑफ निगेशन Q झालं. काय म्हणणार इथं रे, डी मॉर्गन्स लॉ म्हणा डायरेक्ट. डी मॉर्गन्स लॉ म्हणलं तरी चालू शकते. आणि आता लास्टची एक स्टेप बघा आता बाळांनो, P and Q and निगेशन P and निगेशनचं निगेशन ओरिजिनल स्टेटमेंट मिळणार. ओके निगेशनचं निगेशन घेतल्यानंतर निगेशन निघून जातं. रिझन काय टाकणार इथं, निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन. काय अडचण झाली याचा आन्सर. सोपा पार्ट आहे ना. 6 नंबरचा क्वेश्चन झाला. आता क्वेश्चन नंबर 7 बघूया बाळांनो.
व्हाईट बोर्डवरती लाईटचं रिफ्लेक्शन होतं आहे, त्यामुळं थोडं लाईट कॉन्स्टंट राहत नाही व्हाईट बोर्डवरती. त्यामुळे मग आपण पुन्हा पुन्हा ब्लॅकबोर्डचा यूज करतो आहे बाळांनो. ब्लॅकबोर्डवर तुम्हाला व्यवस्थित स्पष्ट दिसतं, खडूचं अक्षर जरा मोठं असतं, त्यामुळे आपण ब्लॅकबोर्ड वापरतो आहे. बघा आता क्वेश्चन नंबर 7. P or negation Q implies P and negation Q. ओके, 7 नंबरचा क्वेश्चन आहे बाळांनो. आता ह्याचं निगेशन मला फाइंड करायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण काय करणार, निगेशन ऑफ P or negation Q implies P and negation Q लिहिलं आहे तसं. ओके, इज इक्विव्हॅलंट टू. बघा बाळांनो, पुन्हा ह्याला पहिलं स्टेटमेंट माना, ह्याला कुठलं स्टेटमेंट मानणार आहे, दुसरं सेकंड नंबरचं. फर्स्ट स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट दोघांच्या मध्ये इम्प्लिकेशन आहे. मग निगेशन ऑफ इम्प्लिकेशन माहिती आहे की आपल्याला, पहिलं स्टेटमेंट अँड दुसरं स्टेटमेंट असेल आणि मला जर त्याचं निगेशन फाइंड करायचं असेल तर मी काय करतो रे, पहिलं इम्प्लाइज दुसरं स्टेटमेंट त्याचं निगेशन फाइंड करायचं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे तसंच लिहितो, मध्ये अँड टाकतो, दुसऱ्याचं निगेशन घेतो. मग पहिलं स्टेटमेंट आहे तसंच लिहा. कुठलं आहे पहिलं, पी ऑर निगेशन क्यू आहे तसं लिहिलं, बरोबर आहे. मध्ये मी अँड टाकलं, अँड हे काय इथल्या नियमानुसार पहिलं स्टेटमेंट आहे तसं लिहिलं, मध्ये अँड टाकलं, दुसऱ्याचं निगेशन घेणार आहे. बघा, दुसऱ्याचं निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. काय अडचण आहे का? आता ह्याला रिझन द्यावं लागेल ना आपल्याला. रिझन काय देणार मी, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ओके, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. काय अडचण. त्यानंतर बाळांनो, आता पी ऑर निगेशन क्यू आहे तसंच ठेवा, मधलं अँड आहे तसंच घ्या, बरोबर आहे. आता हा जो ब्रॅकेटचा विचार केला मी, समजा या ब्रॅकेटचा, तर या ब्रॅकेटमध्ये पी एक स्टेटमेंट आहे, निगेशन क्यू दुसरं आहे, बरोबर आहे. मध्ये अँड आहे, अँड, आणि बाहेर निगेशनचं साईन आहे, म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शन होते का नाही इथं. मग निगेशन ऑफ कंजंक्शन काय सांगतं रे, पहिल्या स्टेटमेंटला निगेशन द्यायचं, दुसऱ्या स्टेटमेंटला निगेशन द्यायचं, अँड अँडचं काय करायचं, ऑर करायचं. म्हणजे पहिल्याला मी निगेशन दिलं, निगेशन पी झालं, स्क्वेअर ब्रॅकेट करतो हा. पहिल्याला निगेशन दिलं, अँडचं काय केलं मी, ऑर केलं, आणि दुसऱ्याला पण निगेशन दिलं, निगेशन ऑफ निगेशन क्यू. हे पहिलंच निगेशन क्यूला आहे, पुन्हा आपण दिलेलं निगेशन. रिझन काय टाकणार, रिझन सांगा. निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणा किंवा डी मॉर्गन्स लॉ म्हणा, डी मॉर्गन्स लॉ म्हणलं तरी चालतं किंवा निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणलं तरी चालू शकतं. काय अडचण. बघा, पी ऑर निगेशन क्यू आहे तसंच लिहिलं मी, मधलं अँड आहे तसंच. त्यानंतर हे निगेशन पी घेतलं, इथलं आहे तसं ॲज इट, ऑर. आता निगेशन ऑफ निगेशन असेल तर काय होतं रे, ओरिजिनल स्टेटमेंट मिळतं, निगेशनचं साईन निघून जातं. रिझन सांगा, रिझन. एकच स्टेपला वापरलं इथं आपण, निगेशन ऑफ निगेशन वापरले, निगेशन ऑफ निगेशन. लक्षात आलं बाळांनो. आता 6 क्वेश्चन आपण बघितले. क्वेश्चन नंबर 1 म्हणजे एक्सरसाइज 1.4 मधील क्वेश्चन 1 मधील जवळजवळ 7 क्वेश्चन आपण अभ्यासलो. आता 8 नंबरचा एक क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन तुम्ही होमवर्कला मला करून दाखवायचा आहे. खूप सोपा आहे. 7 क्वेश्चन आपण सिक्वेन्सनुसार घेतलेत बाळांनो. एकच क्वेश्चन फक्त तुम्हाला होमवर्कला दिलेला आहे, सोपाच आहे. असंच रूल्स नियम वापरायचे आहेत आणि त्याचं निगेशन तुम्ही मला फाइंड करून दाखवायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 2 आपण बघूया लगेचच. हे लिहून घ्या. ओके, तर बाळांनो एक्सरसाइज 1.4 मध्ये सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. सेकंड क्वेश्चन बघूया आपण आता. क्वेश्चन नंबर 2,
rewrite the following statements without using if then. बाळांनो, इम्पॉर्टंट रिझल्ट हा पॉईंट आपण अभ्यास होतो बघा. मागच्या लेक्चरला आपण सम इम्पॉर्टंट रिझल्ट घेतले होते मी, बरोबर आहे. पी इम्प्लाइज क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू, हे दोन महत्त्वाचे रिझल्ट घेतले होते बघा. पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय असतं, निगेशन पी ऑर क्यू असतं. आणि पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे काय रे, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. ओके, हे रिझल्ट आपण घेताना मी सांगितलं होतं बघा. एक्सरसाइज 1.4 मध्ये एक क्वेश्चन असा आहे की त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला ते दिलेले क्वेश्चन जे असतात ते कंडिशनल स्टेटमेंट असतात दिलेली त्या क्वेश्चनमध्ये. ती स्टेटमेंट रीराईट करायची आहेत. कशी रीराईट करायची आहेत रे, इफ देन इलिमिनेट करून, म्हणजे इफ देन वगळून लिहायचे आहेत. इफ देनचा वापर न करता ती स्टेटमेंट रीराईट करायची आहेत असं सांगितलं होतं. आणि तोच क्वेश्चन आता आपण बघतोय बघा बाळांनो. अगोदर रिझल्ट काय आहेत बघूया. पी इम्प्लाइज क्यू असेल तर निगेशन पी ऑर क्यू लिहू शकतो आपण, बरोबर आहे. पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू निगेशन पी ऑर क्यू. आणि पी डबल इम्प्लाइज क्यू असेल तर पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी असू शकतं. हेच पुन्हा पुढं आपण एक्सटेंड काय करू शकतो रे, निगेशन पी ऑर क्यू म्हणजे पहिला रिझल्ट ह्याच्यात वापरायचा, मध्ये अँड पुन्हा ह्याच्यात पहिला रिझल्ट निगेशन क्यू ऑर पी. काय अडचण आहे का रे. चला तर बघूया मग क्वेश्चन नंबर 2 मधील फर्स्ट क्वेश्चन काय आहे रे. फर्स्ट क्वेश्चन काय दिला, इफ अ मॅन इज अ जज देन ही इज हॉनेस्ट. ओके, इफ अ मॅन इज अ जज देन ही इज हॉनेस्ट. इफ देन जोडले बघा, इफ देन जोडलेत. आता हे इफ देन कट करून म्हणजे हे इफ देन इलिमिनेट करून हे स्टेटमेंट पुन्हा रीराईट करायचं आहे. पण स्टेटमेंटचं मिनिंग चेंज होता कामा नाही. लक्षात येते बघा. आता आपण कसं लिहू शकतो बाळांनो. सुरुवातीला आपण काय करणार आहे, पी एक स्टेटमेंट मानणार म्हणजे ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करू ना. कारण सिम्बॉलिक फॉर्म एकदा तयार केला की आपल्याला मग सोपं आहे पुढं. बघा, पी सच दॅट अ मॅन इज अ जज, अ मॅन इज अ जज. हे पी मानलं. पी हे का घेतलं स्टेटमेंट, कारण इफच्या नंतरचं जे स्टेटमेंट आपण ते पी घेतो ना, आणि देनच्या नंतरचं क्यू घेतो. म्हणजे पहिलं इफच्या नंतरचं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट देनच्या नंतरचं. ह्याच्या समोरच मी आता क्यू मांडतो बघा, क्यू स्टेटमेंट. अँड क्यू सच दॅट काय बघा, ही इज हॉनेस्ट. ही इज म्हणजे कोण रे, अ मॅन इज हॉनेस्ट. ओके, स्टेटमेंट पी आणि क्यू मानलं मी. मग आता गिवन स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो रे मी. गिवन स्टेटमेंट इज काय असणार आहे रे, पी इम्प्लाइज क्यू आहे ना. पहा घेऊ का, पहिलं पी मानलं, दुसरं क्यू मानलं, इफ देन जोडलं आहे म्हणजे पी इम्प्लाइज क्यू कंडिशनल स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. आता बाळांनो, आता पी इम्प्लाइज क्यूचा पण आपल्याला रूल माहिती आहे की काय रे, बट म्हणणार तुम्ही. बट पी इम्प्लाइज क्यू इज इक्वॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. आता पी इम्प्लाइज क्यूच्या ऐवजी मी काय लिहू शकतो रे, निगेशन पी ऑर क्यू लिहू शकतोय. काय अडचण आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याचं मी एकदा ह्या सिम्बॉलिक फॉर्मचं सेंटेन्समध्ये कन्वर्जन केलं की दिलेलं स्टेटमेंटच मिळणार आहे आपल्याला, पण इफ देनचा वापर न करता आपण ते स्टेटमेंट लिहिणार आहे, बरोबर आहे. मग आता दिलेलं स्टेटमेंट मी कसं लिहिणार आहे बघा. गिवन स्टेटमेंट इज रायटन ॲज, कसं लिहू शकतो आहे बघा, कोणत्या पद्धतीनं, ह्या पद्धतीनं. पी इम्प्लाइज क्यूचं मी निगेशन पी ऑर क्यूमध्ये कन्वर्जन केलं, कारण फॉर्म्युलाच आहे आपल्याकडं. आता हे फक्त सेंटेन्समध्ये लिहायचं म्हणजे दिलेलं स्टेटमेंटच मिळणार आहे आपल्याला, पण इफ देनचा वापर न करता. लक्षात येते. मग आता मला सांगा बाळांनो, पी स्टेटमेंट काय आपलं, अ मॅन इज अ जज. निगेशन पी काय रे, निगेशन पी नॉट नसेल तर नॉट टाकणार, नॉट असेल तर नॉट काढणार निगेशन करताना, बरोबर आहे. इथं नॉट आहे का रे, अ मॅन इज अ जज नॉट आहे का कुठं, नाही, मी नॉट टाकणार निगेशन पी लिहिताना. मग काय लिहिणार बघा, अ मॅन
इज नॉट अ जज म्हणणार, इज नॉट अ जज. अ मॅन इज नॉट अ जज. हे निगेशन पी लिहिलं, इथं ऑरचं साईन आहे बघा, मी ऑर लिहिणार, बरोबर आहे. पहिलं निगेशन पी लिहिलं, अ मॅन इज नॉट अ जज. ऑर क्यू स्टेटमेंट काय आहे बघा, अ मॅन इज हॉनेस्ट. तुम्ही अ मॅन इज हॉनेस्ट म्हणा किंवा ही इज हॉनेस्ट असं म्हणलं तरीही चालतं, काय अडचण आहे का रे बाळांनो. हे जे स्टेटमेंट मी रिराईट केलेलं आहे हे स्टेटमेंट ओरिजिनल स्टेटमेंटच आहे. ओरिजिनल स्टेटमेंट म्हणजे त्याच्यामध्ये इफ देनचा वापर केला आहे, ह्याच्यामध्ये मी इफ देनचा वापर केलेला नाही. काय अडचण आहे का रे बाळांनो. इफ देन इलिमिनेट करून तयार झालेलं स्टेटमेंट. लक्षात आलं, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघू यातलं लगेचच. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बाळांनो, क्वेश्चन नंबर 2 बघूया यातला. क्वेश्चन 2 मधील सेकंड सब क्वेश्चन. खूप सोपा पार्ट आहे बाळांनो. दिलेलं स्टेटमेंट हे कंडिशनल स्टेटमेंट असतं. अगोदर ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर आपण फॉर्म्युला पाहिलेलंच आहे, पी इम्प्लाइज क्यू इज इक्विवॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू अँड P double implies Q is equivalent to P implies Q and Q implies P. That is called negation P or Q and negation Q or P. ओके, बघूया आता मग दुसरं एक्झाम्पल काय आहे बघू. क्वेश्चन नंबर 2 मधलं सेकंड एक्झाम्पल. इफ 2 is a rational number, 2 is a rational number, 2 is a rational number, then root 2 is irrational number म्हणले बघा. then root 2 is irrational number. बघा बाळांनो, पुन्हा एकदा करेक्शन चेक करूया. If 2 is a rational number, if 2 is a rational number, then root 2 is irrational number. हे दुसरं स्टेटमेंट आहे बघा, कंडिशनल स्टेटमेंट आहे. इफ देन जोडले, इथे इफ आहे, इथे देन आहे. इफ देन 2 स्टेटमेंट जोडलेले आहेत आणि हे स्टेटमेंट मला रिराईट करायचं आहे. रिराईट करायचं आहे कसं रे, इफ देन इलिमिनेट करून, इफ देनचा वापर न करता रिराईट करायचं आहे. मी सांगितल्या पद्धतीनं अगोदर काय करायचं, दिलेलं स्टेटमेंट आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं किंवा दिलेल्या स्टेटमेंटचा आपण सिम्बॉलिक फॉर्म काढायचा. बघा, पी सच दॅट पहिलं स्टेटमेंट मानणार मी इफ नंतरचं. 2 इज अ रॅशनल नंबर, 2 इज अ रॅशनल नंबर, बरोबर आहे. त्यानंतर क्यू स्टेटमेंट मानणार बघा मी, क्यू सच दॅट. काय मानणार, क्यू सच दॅट. पुन्हा माणसं बिनचाल ही इज किंवा इट इज. हे 2 आणि रूट 2 मध्ये फरक आहे बाळांनो. ते 2च आहे का इथं आहे तसं इट इज म्हणायला म्हणू शकत नाही. लक्षात येतंय का, व्यवस्थित लिहायचं इथं विचार करून. रूट 2 इज इररॅशनल नंबर म्हणलंय बघा, इररॅशनल नंबर. रूट 2 इज इररॅशनल नंबर. ओके, बघा आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, म्हणजे गिवन स्टेटमेंट काय येणार आहे रे. गिवन स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू ना. ह्याचा फॉर्मॅट लक्षातच ठेवायचा. दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, पी इम्प्लाइज क्यू. का रे, इफ देन जोडले त्यामुळे पी इम्प्लाइज क्यू येणार सिम्बॉलिक फॉर्म. बट आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, पण बट पी इम्प्लाइज क्यू इज इक्विवॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. बरोबर आहे. आता पी इम्प्लाइज क्यू हे कोणाबरोबर इक्विवॅलंट आहे, निगेशन पी ऑर क्यू बरोबर आहे. मग हे जे निगेशन पी ऑर क्यू ह्याचं पुन्हा सेंटेन्समध्ये मी कन्व्हर्जन केलं की दिलेलं स्टेटमेंट रिराईट होणार, पण कसं रे, इफ देनचा वापर न करता होणार. मग बघा,
पुन्हा मी काय म्हणणार आहे, गिवन स्टेटमेंट इज रायटन ॲज, कसं राईट करतोय बघा मी, निगेशन पी ऑर क्यूच्या स्वरूपात राईट करणार आहे. निगेशन पी लिहिणार मी अगोदर. निगेशन पी, पी काय आहे, √2 इज अ रॅशनल नंबर. निगेशन पी काय येणार, सॉरी हा, 2 इज अ रॅशनल नंबर, √2 नाही, 2 इज अ रॅशनल नंबर, हे पी आहे, बरोबर आहे. 2 इज अ रॅशनल नंबर, त्याचं निगेशन पी काय येणार रे, 2 इज अ किंवा 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. फक्त इज नंतर मी काय टाकलं रे, नॉट टाकलं, निगेशन पी आलं. ऑर तसंच लिहिणार मधलं, ऑर, ऑर ह्या चिन्हासाठी आपण ऑर टाकणार आणि क्यू स्टेटमेंट लिहायचं आहे. क्यू स्टेटमेंट काय आहे, √2 इज अ इररॅशनल नंबर. √2 इज इररॅशनल नंबर. √2 इज इररॅशनल नंबर. हे झालं दिलेल्या स्टेटमेंटचं अल्टरनेट स्टेटमेंट म्हणू शकतो आपण ह्याला, बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये आपण काय केलं रे, इफ देन इलिमिनेट केलेला आहे. काय अडचण आहे का बाळांनो, लिहून घ्या. आता क्वेश्चन 2 मधले मी 2 क्वेश्चन घेतले. थर्ड 1 क्वेश्चन सेम असाच आहे, इफ देनचाच आहे, इफ अँड ओनली इफचं नाही. आता एखादा क्वेश्चन याच्यामध्ये इफ अँड ओनली इफचा असायला पाहिजे होता, बरोबर आहे. आपण सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये बघूया का तसं दिला आहे का क्वेश्चन, इफ अँड ओनली इफचा. सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये इफ अँड ओनली इफचा क्वेश्चन दिलेला नाही. प्रॉब्लेम सेटमध्ये आहे का चेक करा तुमची तुम्ही. ओके, ठीक आहे. आता आपण तिसरा जो क्वेश्चन आहे यामधील तिसरा क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, हा क्वेश्चन सेम अशाच प्रकारे सोडवायचा आहे. खूप सोपा आहे, तो तुम्ही मला होमवर्कला करून दाखवायचा आहे. लक्षात येते बाळांनो. आज आपण एक्सरसाइज 1.4 मधील 2 क्वेश्चन पाहिले. पहिला क्वेश्चन दुसरा. पहिल्यामध्ये निगेशन फाइंड केलं जस्टिफिकेशनच्या सहित, बरोबर आहे. आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये दिलेली स्टेटमेंट रिराईट केली, पण कशी रे, इफ देन इलिमिनेट करून. हे लिहून घ्या. नेक्स्ट लेक्चरला यातला 3rd नंबरचा क्वेश्चन बघणार आहे, की जो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, की जो क्वेश्चन आपले जे लॉज आपण पाहिले होते, बरोबर आहे, किंवा हे रूल्स, हे 2 रूल्स आणि सर्वच्या सर्व लॉज, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, यावरती तो क्वेश्चन सोडवायचा आहे. तो क्वेश्चन ट्रूथ टेबलच्या साह्यानं सोडवायचा नाही, आपल्याला लॉजचा वापर करायचा आहे. त्याच्यामुळं तुम्ही आज सर्वच्या सर्व लॉज 3 ते 4 वेळा राईट करायचे आहेत, परफेक्ट लक्षात ठेवायचे आहेत, पाठ करायचे आहेत ते लॉज, जेणेकरून 3rd नंबरचा क्वेश्चन घेताना मला खूप तुम्हाला समजेल आणि मला शिकवतानाही सोपं जाईल. लक्षात येतं आहे. लॉज लिहून काढा. लॉजवरती क्वेश्चन नंबर 3 आपण घेणार आहे. एक्सरसाइज 1.4 मधील क्वेश्चन 3 हा अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटवरती डिपेंड आहे. ओके, आज आपण इथं थांबणार आहोत. आता नेक्स्ट लेक्चरला आपण क्वेश्चन 3 बघूया. ओके, हे लिहून घ्या. थँक्यू व्हेरी मच.